टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा तापमानाचा पारा हा 43°C वर पोहोचलेला आहे। गेल्या काही दिवसापूर्वी तापमानाचा पारा हा कमी झाला होता, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळाला होता, परंतु 2 दिवसापासून तापमानाचा पारा हा आता 43°C वरती पोहोचला आहे। त्यामुळे आता जनजीवनावरती मोठा परिणाम जो आहे तो झालेला आहे। आपण पाहू शकतो की हा नेहमी वर्दळचा रस्ता आहे, परंतु या रस्त्यावरती सुकाट जे आहे ते सकाळपासूनच पाहायला मिळून येत आहे। कामाशिवाय बाहेर पडू नयेच आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। तर दुसरीकडे उष्माघाताचे कक्ष जे आहे ते आता स्थापन करण्यात आलेले आहे। जिल्हा रुग्णालयापासून तर प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत सर्वच ठिकाणी उष्माघाताचे कक्ष जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। कुठलाही उष्माघातामुळे कुठलाही नुकसान होऊ नये किंवा कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झालेले आहे। एकंदरीत तापमान वाढत असल्यामुळं सफेद कपडे असतील, रुमाल असतील, टोपी असतील यांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली। त्यासोबतच बर्फापासून तयार होणारे वस्तू आणि निंबूची देखील मोठ्या प्रमाणावरती मागणी जी आहे ती वाढल्याचे जे दिसून येत आहे। एकंदरीतच एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 43°C वरती पोहोचलाय, त्यामुळं मे महिन्यात देखील तापमानाचा पारा उच्चांकी गाठेल अशीच काहीची परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यात उद्भवली आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, शहादा, नंदुरबार।